तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर ती महत्त्वाची माहिती काय आहे तर ती जाणून घेण्यापूर्वी सर्व लाडक्या माता बहिणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी आज सर्व लाडक्या माता बहिणींसाठी महत्त्वाची माहितीच घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला तर माहीतच आहे की महत्त्वाची माहिती म्हणजे काय आहे. तर तुम्हाला माहीत आहे की एप्रिलचा हप्ता अजून सरकारद्वारे तुमच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेला नाही. म्हणजे महायुतीच्या सरकारने तुम्हाला अजून एप्रिलचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा केलेला नाही. त्यामुळे सर्वच लाडक्या माता बहिणी एप्रिल हप्त्याबद्दलच माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तर तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आज काम करणार आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, काय आहे ती महत्त्वाची माहिती तर ती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सर्वच ज्या लाडक्या माता बहिणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर पटापट सर्व लाडक्या माता बहिणी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण ही महत्त्वाची माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला या माहितीमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की एप्रिलचा हप्ता तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा करण्यात येणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती संपूर्ण माहिती A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला तर लाडक्या माता बहिणींनो, काय आहे महत्त्वाची माहिती तर ती जाणून घेऊ. तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून म्हणजे जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. तेव्हापासून तुमच्या बँक खात्यात 9 हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. पण आता 9 हप्ते टायमाला तुमच्या म्हणजे प्रत्येक महिन्यातच तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता त्याद्वारा तुमच्या खात्यात जमा केलेला आहे. पण हा जो हप्ता आहे, जो एप्रिलचा हप्ता आहे, तर तो महिना संपलेला आहे. म्हणजे एप्रिल महिना संपून गेलेला आहे तरी पण तुमच्या बँक खात्यात जमा केलेला नाही. त्यामुळे आता सर्वच लाडक्या माता बहिणी वाटच पाहत आहेत की आम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार का नाही. तर आता लाडक्या माता बहिणींना हा पण प्रश्न पडला आहे की आम्हाला आता एप्रिलचा हप्ता मिळणार का नाही. तर याबाबत हे आपण संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत लाडक्या माता बहिणींनो. तर चला तर आपण पाहू की तुम्हाला एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणकोणत्या लाडक्या माता बहिणींना हा एप्रिलचा हप्ता सर्वप्रथम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आता लाडक्या माता बहिणी म्हणजे कुल 2,32,00,000 लाडक्या माता बहिणी या योजनेस पात्र आहेत. म्हणजे या योजनेचा लाभ घेत आहेत 2,32,00,000 लाडक्या माता बहिणी. तर आता या सर्व लाडक्या माता बहिणींना योजनेचा लाभ मिळतच आहे, कारण या योजनेमधून कोणत्याच लाडक्या माता बहिणींना वगळण्यात आलेले नाही. त्यामुळे या सर्व लाडक्या माता बहिणींना त्यांच्या बँक खात्यात प्रत्येक हप्ता जमा करण्यात येत आहे. पण जो हा 10वा हप्ता आहे तर तो अजून कोणत्याच जिल्ह्यात अजून पाठवण्यात आलेला नाही. तर त्यामुळे सर्वच लाडक्या माता बहिणी खूप वाटच पाहत आहेत. तर लाडक्या माता बहिणींनो, कधी जमा करण्यात येणार आहे हा एप्रिलचा हप्ता. तर तुम्हाला माहीत आहे एप्रिलचा महिना संपलेला आहे आणि मेचा महिना सुरू झालेला आहे. तर तुम्हाला आता अजून एक प्रश्न पडला असेल की आता एप्रिलचा हप्ता संपला आहे तर आता आम्हाला डायरेक्ट मेचा हप्ता पण आमच्या बँक खात्यात जमा होईल. तर हो, तर लाडक्या माता बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये जो आता एप्रिलचा हप्ता आहे तर तो एप्रिलचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि मेचा पण हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. म्हणजे एप्रिलचे 1,500 आणि मेचे 1,500 असे दोन्ही मिळून तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. यात तुम्हाला काहीच वाट पाहण्याची गरज नाही, कारण दोन्हीही महिन्याचे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तर आता कोणत्या लाडक्या माता बहिणींना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. तर तुम्हाला तर माहितीच आहे 3,32,00,000 लाडक्या माता बहिणी या योजनेस लाभ घेत आहेत, म्हणजे लाभार्थी आहेत. पण अशा 9,00,000 लाडक्या माता बहिणी अशा पण आहेत, म्हणजे 9,00,000 लाडक्या माता बहिणी अशा पण आहेत की त्या या योजनेत म्हणजे सरकारच्या बऱ्याच योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे त्यांना हे पैसे जरा उशिरा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आणि ज्या लाडक्या माता बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत आहेत, फक्त एकाच योजनेचा, सरकारच्या एकाच योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांना सर्वप्रथम त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत. आणि 9,00,000 ज्या लाडक्या माता बहिणी आहेत की त्या जसं की नमो किसान योजना किंवा PM किसान योजना या योजनेचा लाभ घेत आहेत आणि किंवा आज
यापेक्षा अधिक कोणते सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेतून आता पैसे लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींना ज्या योजनेचा लाभ घेत आहेत, फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांनी वाट पाहण्याची गरज नाही. कारण की त्यांना सर्वप्रथम सर्व लाडक्या माता बहिणींच्या आधी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. आणि कदाचित तुमच्या बँक खात्यात 2100 जमा होऊ शकतात किंवा 1500 पण जमा होऊ शकतात. पण किती पण जमा झाले तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे. कारण तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या बँक खात्यातच पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. लाडक्या माता बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात लवकरच हा एप्रिलचा आणि मेचा म्हणजे दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहेत. म्हणजे 10वा + 11वा, 10वा बी आणि 11वा बी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आणि कदाचित तुम्हाला उशीर झाल्यामुळे कदाचित 2100 रुपये एक हप्त्याचे सुद्धा मिळू शकतात. एक हप्त्याचे 2100 आणि एक हप्त्याचे 1500 असे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी आता मोठी खुशखबरच येणार आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, आपला व्हिडिओ इथे संपवतो. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद. सर्व लाडक्या माता बहिणींना पैसे मिळणारच आहेत. तुम्ही काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे. सर्व लाडक्या माता बहिणींना पैसे मिळणारच आहेत. तर भेटूया लाडक्या माता बहिणींनो. व्हिडिओ पाहण्याबद्दल संपूर्ण लाडक्या माता बहिणींचा धन्यवाद.